महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे शहरातील हरिनिवास सर्कल येथील वृक्षांना त्यांच्या खोडाजवळील सिमेंट पेवर ब्लॉकचा विळखा सोडवून त्या ठिकाणी माती टाकण्यात आली आणि झाडांच्या मुळांना मोकळा श्वास घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली। आजपासून ठाणे शहरातील विविध ठिकाणी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते जागोजागी अशा सिमेंट काँक्रीटच्या विळख्यातून वृक्षांच्या खोडांची सुटका करण्याची मोहीम सुरू करण्यात आली। ठाणे शहरामध्ये गेल्या 3 दिवसात 350हून अधिक वृक्ष उन्मळून पडले। याला निश्चितच ठाणे महानगरपालिका प्रशासनातील संबंधित विभागातील अधिकारी कारणीभूत आहेत। कोणत्याही दुर्घटनेसाठी अथवा कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला ठाणे जिल्हा सचिव श्री नैनेश पाटणकर, ठाणे शहर अध्यक्ष श्री रवींद्र मोरे, उपशहर अध्यक्ष श्री मनोहर चव्हाण, श्री सुशांत डोंबे, शहर सचिव प्रशांत पालांडे, विभाग अध्यक्ष श्री निलेश चव्हाण, संदीप साळुंखे, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खरिवले, किरण धमाळ, महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे, अंकिता सारंग, पूजा पिंगळे, वैधताई पारदुले यांच्यासह महिला पदाधिकारी व मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कालच सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आला की बरीचशी झाडं या सिमेंटच्या जंगलामध्ये म्हणजे झाडावरती पण सिमेंट रचलेलं आहे आणि हे करून झाडं मारली जात आहेत। आता तुम्ही बघितलं हे झाडाची अवस्था बघा, त्या झाडांची अवस्था बघा, ही बळजबरी झाडं मोठी झाडं आहेत ही मारली जात आहेत। तर काल साहेबांचा आदेश आला की इथे जिथे जिथे असं दिसेल आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना तिथे जाऊन ते सगळं कॉन्क्रीट काढायचं, त्याच्यावरती लाल माती टाकायची, त्या झाडाला चांगला श्वास मिळेल असं काय ती तरतुदी करा। त्याची सुरुवात आज ठाणे शहरात आम्ही करतोय। ठाणे शहरामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये आजपासून सुरुवात होईल। आज आम्ही त्या ठिकाणी जेवढी झाडं आहेत तेवढी सगळे आम्ही इथे करतोय। नंतर प्रत्येक पदाधिकारी आपापल्या विभागात जाऊन ही झाडं जिथे जिथे सिमेंट आहे ते सिमेंट काढून तिथे लाल माती टाकून ते चांगले झाडाला चांगला श्वास घेता येईल असं आम्ही बघू। गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक झाडं कोलमडली आहेत, त्याच्यामध्ये 4 जण जखमी आहेत गंभीररित्या। कसं आहे माहिती आहे, मी बोललो मगाशी नगरपालिकेला ह्याच्याशी काय देणं घेणं नाही। नगरपालिकेचं म्हणणं आहे की नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली, नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली मग एवढं पाणी का तुमचं झाडांचं घ्याल तर झाडांची छाटणी आता करताय, आता छाटणी आता दिवस आहेत का छाटणी, याच्या अगोदर तुम्ही का नाही केली? आणि ही जी झाडं लोकांनी दाखवली झाडं ही मारली जातात झाडं, त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का? ही झाडं आपोआप नाही मेलेली आहे, त्याच्या मागे कोण आहे का? एवढ्या चांगल्या स्पॉटवर हे झाड त्यांना त्रासदायक आहे, झाड निघालं पाहिजे, याच्यासाठी यांची सगळी मदत माझी आहे। इकडे पण नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे। पण नगरपालिका काय करतात त्यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही। आम्हाला जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते ती झाडं जगवण्याचा प्रयत्न करू। मागील 2 दिवसांमध्ये 250 अधिक झाडं जे आहेत ती उन्मळून पडलेली आहेत। आपण किती आकडा काढलेला आहे का की ज्या झाडांवरच्या भोवती सिमेंटचं कॉन्क्रीट मोठ्या प्रमाणात आहे? मी बोललो ना की आमच्या पदाधिकारी आपापल्या विभागामध्ये जाऊन या झाडाच्या भोवती जे कॉन्क्रीट आहे ते जे असं झालेलं आहे ते कॉन्क्रीट तोडून त्याच्यावरती लाल माती टाकते, एवढं आमचे कार्यकर्ते करतात। धन्यवाद।